ही श्रीशैल्यमची ट्रिप ना आम्ही ऑलमोस्ट मिसच केली असती. नमस्कार, मी श्रद्धा परब आणि काय गोंधळ झाला ते सांगते. ट्रिप प्लॅनिंगच्या गडबडीत मला वाटत होतं आमची ट्रेन 11ची आहे, पण आदल्या दिवशी तिकीट चेक केलं आणि ट्रेन तर 9:50ची निघाली. नशीब. हैदराबादला पोहोचलो आणि तिथून MGBS बस स्टँडवरून श्रीशैल्यमची AC बस पकडायची होती. बुकिंग तर आम्ही आधीच केलेलं होतं, पण तिथे गेल्यावर कळलं की बस जवळपास 1 तास लेट आहे. तेव्हा वाटलं, अरे यार, नॉन AC बस पकडली असती तर 1 तास वाचला असता. पण ऑनेस्टली प्रवास सुरू झाला आणि सगळंच वर्दीत वाटलं. साधारण 6 तासाचा प्रवास आणि सुरुवातीला थोडीशी झोप काढली, पण जसजसे श्रीशैल्यमचे घाट सुरू झाले ना, अक्षरशः माझी नजर खिडकी बाहेरून हटतच नव्हती. ते हिरवेगार डोंगर, पाऊस, धुकं आणि इतका सुंदर निसर्ग. खरंच असं वाटत होतं हा रस्ता कधी संपूच नये. आणि अशाच सुंदर प्रवासानंतर आम्ही श्रीशैल्यमला पोहोचलो. पुढच्या भागात दर्शनाचा अनुभव आणि श्रीशैल्यममध्ये आम्ही कुठे राहिलो ते नक्की शेअर करेन. नेक्स्ट पार्ट मिस होऊ नये म्हणून फॉलो करायला विसरू नका आणि कंप्लीट जर्नी बघायची असेल तर फुल ब्लॉग माझ्या YouTube चॅनलवर आहेच. ओके, बाय.